आणि फेल झालेल्या लोकांना लोक कशाबद्दल निवडून देतात? प्रजा फाउंडेशनचा सर्व्हे आला. प्रजा फाउंडेशनने जो सगळ्या आमदारांचा एक स्कोर कामगिरीच्या का आदित्य ठाकरेंना किती गुण आहेत बरं? त्याच्यात 100 पैकी 33 गुण आहेत आणि ते पास झालेले नाही. बरं, असं म्हणजे मग शिवसैनिक म्हणतात की नाही ना तो बोगस, पण तिकडे पहिला नंबर सुनील प्रभूंना दिलाय, मग तो बोगस आहे का? 33 मार्क का मिळालेले आहेत? परफॉर्मन्स कशावर तो आहे की तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय त्या मतदारसंघासंदर्भातले किती प्रश्न तुम्ही विधानसभेत विचारले, तुमच्याकडे जो आलेला निधी आहे त्यातला किती निधी तुम्ही मतदारसंघात खर्च केला, कुठल्या कामासाठी खर्च केला, ह्या सगळ्यावर ते सगळं अनालिसिस होतं. त्या अनालिसिस मध्ये तुम्हाला 33% गुण आहे. म्हणजे पप्पू फेल हो गया, पप्पू पास नाही हुआ, पप्पू फेल हो गया. आणि फेल झालेल्या लोकांना लोक कशाबद्दल निवडून द्यायचं लोकांनी? हा महत्वाचा प्रश्न.